Hello everyone, this one is lecture number 6 from halogen derivative. Now see, in last two lectures, we are already studied methods of preparation of alkyl halide. ओके पहा लास्ट टू लेक्चर्स मध्ये आपण काय केलं पहा अल्किल हॅलाइड प्रिपेअर केला होता. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ फॉर प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड. आता इथं आपल्याला काय प्रिपेअर करायचे पहा प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड. ओके पहा लास्ट टू लेक्चर्स मध्ये आपण काय प्रिपेअर केला अल्किल हॅलाइड प्रिपेअर केला अल्किल हॅलाइड विच हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला आर एक्स अल्किल हॅलाइड. बरोबर. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता कन्सेप्ट स्टडी करणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड. नाउ सी पहा अरिल हॅलाइड कशा प्रकारे आपण प्रिपेअर करतो. सो दिस वन इज द अरिल हॅलाइड. हा अरिल हॅलाइड आहे. दॅट इज अ हॅलो बेन्झिन. तुम्ही याला काय मेन्शन करू शकता हॅलो बेन्झिन किंवा याचे डेरिव्हेटिव्ह ऑफ हॅलो बेन्झिन और डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिल हॅलाइड्स असे पण आपण काही कंपाऊंड्स प्रिपेअर करणार आहे. ओके चला तर मग स्टार्ट करूया इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता तुमच्या सिलेबस प्रमाणे जर पाहिजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो 12चा सिलेबस आहे जे बोर्डचं स्टेट बोर्डचं जे बुक आहे त्या बुकमध्ये पहा फक्त एवढाच कंटेंट प्रोव्हाइड केलाय. ओके ऑन द सेम पेज पहा एकाच पेज वरती हे टू कन्सेप्ट इथं प्रोव्हाइड केले. तसं पाहायला गेलं तर विदिन 10 मिनिट्स मी या दोन्ही तिन्ही रिएक्शन एक्सप्लेन करू शकतो. विदिन 10 मिनिट्स जस्ट फक्त 10 मिनिटांमध्ये या रिएक्शन्स मी कम्प्लीट करू शकतो आणि तुम्हाला थेरॉटिकली समजतील पण फॉर थेरी पर्पज. ओके बट एंट्रन्ससाठी या रिएक्शन्स खूप महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. मेकॅनिझम अगदी पूर्ण मेकॅनिझम जरी नाही समजलं तरी जेवढं आवश्यक आहे तेवढं मेकॅनिझम समजणं गरजेचं आहे. त्याशिवाय एंट्रन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही आणि म्हणून मी फक्त थेरी ओरिएंटेड न एक्सप्लेन करता हा जो कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हा कन्सेप्ट मी इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे. थोडक्यात सांगायचं काय तर या ज्या दोन रिएक्शन आहेत पहा ही फर्स्ट रिएक्शन. ओके and then this one is the second reaction. Okay and then this one is the third reaction Sandwich reaction. For these three reaction या तीन रिएक्शन साठी आपण पूर्ण कंप्लीट लेक्चर आपण इथं काय करणार आहे युटिलाइज करणार आहे. सो होल लेक्चर इज युटिलाइज्ड फॉर दीज थ्री रिएक्शन्स ओनली. ओके चला तर मग स्टार्ट करूया. ओके सो नाउ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता पहा इथं कॅन यू रिकॉल असं त्यांनी एक क्वेश्चन इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलाय. ऍक्च्युली हा 11th झालेला कन्सेप्ट आहे. पहा काय क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. पहा इथं जी रिएक्शन आहे बेन्झिन इटॉन रिएक्शन विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 या रिएक्शनचा प्रोडक्ट तुम्हाला फाइंड आउट करता येतोय का ते इथं आयडेंटिफाय करायचंय. देन नेम द टाइप ऑफ हॅलाइड. ओके टाइप ऑफ हॅलाइड प्रोड्युस्ड इन द अबव रिएक्शन either it is a alkyl halide or aryl halide. Okay then what type of reaction are shown by the benzene. बेन्झिन कोणत्या प्रकारची रिएक्शन शो करतोय either it undergo substitution reaction either it undergo electrophilic reaction or electrophilic substitution reaction or nucleophilic substitution reaction either it undergo addition reaction. ओके तर मग एक्झॅक्टली कोणता टाइप आहे हे इथं आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचंय. चला तर मग सॉल्व्ह करूया. पहा क्वेश्चन पहा reaction of benzene with chlorine in presence of anhydrous AlCl3. Okay, so now see this one is the benzene. Ha benzene. Okay, now benzene eton reaction with chlorine Cl2 in presence of AlCl3 or anhydrous AlCl3. Okay, आता इथं आपल्याला प्रोडक्ट फाइंड आउट करायचं. आता पहा थेरॉटिकली किंवा तुम्हाला रिएक्शन लक्षात ठेवण्यासाठी जर सिंपल मेथडनं सांगायचं असेल ओके तर पहा मी थोडं इन शॉर्ट एक्सप्लेन करतो. दिस वन इज द बेन्झिन. ऍक्च्युअली इन केस ऑफ बेन्झिन इच कार्बन हॅव्हिंग हायड्रोजन प्रत्येक कार्बनला हायड्रोजन असतो पण आपण स्प्लिट करत नाही. बरोबर आहे. इथं एकच हायड्रोजन मी स्प्लिट करतो जेवढा आवश्यक आहे तेवढा. देन Cl सिंगल बॉन्ड Cl in presence of anhydrous AlCl3. Okay now see here
hydrogen from the benzene and chlorine atom from the chlorine molecule, they combines together to form the side product. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल? HCl. बरोबर. आणि तुम्हाला इथं मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पहा, इथं हा जो बेन्झिन आहे या बेन्झिनला इथं क्लोरीन अटॅच झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. ओके, हे पहा, मला जर इथं शॉर्टकट घ्यायचं असतं ना तर मी तुम्हाला हे असं एक्सप्लेन करून थांबलो असतो. बेन्झिन, ओके, बेन्झिन रिॲक्ट्स विथ क्लोरीन in presence of anhydrous AlCl3 to form chlorobenzene. मी एवढंच एक्सप्लेन करून थांबलो असतो इथं. ओके, बट दिस इज नॉट अ प्रॉपर मेथड, दिस इज नॉट अ प्रॉपर मेकॅनिझम. ही प्रॉपर मेथड नाहीये, मेकॅनिझम नाहीये. ओके, तो प्रॉपर मेकॅनिझम कोणता आहे ते समजणं गरजेचं आहे. ओके, इथं पहा, थेरॉटिकली पाहिलं तर रिॲक्शन करेक्ट आहे, रिॲक्टन्स करेक्ट आहेत, प्रोडक्ट करेक्ट आहे. ओके, त्यामुळे थेरॉटिकली याच्यामध्ये मार्क कट होणार नाहीये. बट मेकॅनिझम अशा प्रकारचं नाहीये. एंट्रन्सचे क्वेश्चन्स फेस करायचे असतील फॉर नीट, जेई, सीईटी, तर तुम्हाला मेकॅनिझम समजणं गरजेचं आहे आणि त्या मेकॅनिझम ओरिएंटेड आपण आता काय करूया, स्टार्ट करूया. ओके, सो पाहता इथं आपण जेव्हा याचं मेकॅनिझम स्टार्ट करतोय तेव्हा अगोदर हा जो रिएजंट आहे, कोणता रिएजंट आहे पहा, क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. हा रिएजंट कशा प्रकारे वर्क करतो ते इथं आपल्याला अगोदर काय करावं लागेल, स्टडी करावं लागेल. सो नाव सी, वेन दिस क्लोरीन, पाहता इथं Cl सिंगल बॉन्ड Cl, सो दिस वन इज द Cl2, बरोबर आहे. आणि क्लोरीन मॉलिक्युलचं फॉर्मेशन पहा, 11th मध्ये केमिकल बॉन्डिंग या टॉपिक मध्ये आपण पाहिलं होतं. पहा, क्लोरीन मॉलिक्युल हा असा असतो, each chlorine atom having 3 lone pair of electrons. Am I right? प्रत्येक क्लोरीन ॲटम कडे 3 इलेक्ट्रॉन पेअर्स असतात. ओके, when it reacts with AlCl3. Okay, so now see, this one is the AlCl3. In this case, this AlCl3, it is a Lewis acid. Okay, AlCl3 हा काय आहे पहा, it is a Lewis acid. So what is meant by Lewis acid? Lewis acid means the substance which is electron deficient, which accept electron pair, that is a Lewis acid. And chlorine, it is a Lewis base. Chlorine हा काय आहे, Lewis base आहे. Okay, so what is meant by Lewis base? The substance or the species which donate electron pair, it is called as a Lewis base. आता इथं काय होतं पहा, हा जो क्लोरीन आहे, this chlorine, it donate electron pair to the aluminium. AlCl3, aluminum trichloride, it is a Lewis acid because it accept electron pair. So according to Lewis, base is a electron pair donor. बरोबर का पहा, 11th मध्ये झालेला कन्सेप्ट आहे. Base is a electron pair donor and acid is a electron pair acceptor. ओके, नाउ आता इथं याच्यानंतर काय होतं पहा, when chlorine donates electron pair and aluminum accept electron pair, इथं काय फॉर्म होतो पहा, there is a formation of, पाहता इथं Cl प्लस. ओके, ऑलरेडी पहा हे 11th केमिस्ट्री मध्ये झालेला पार्ट आहे. देर इज अ फॉर्मेशन ऑफ Cl प्लस प्लस AlCl4 मायनस. ओके, आता इथं जो Cl प्लस फॉर्म झाला पहा, हा Cl प्लस काय आहे, इट इज अ क्लोरोनियम आयन. इट इज अ क्लोरोनियम आयन अँड विच ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाईल. आणि हा काय म्हणून ऍक्ट करतोय पहा, इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट करतोय. इट ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाईल. ओके, सो दिस वन इज द जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. इथं इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला. विच इलेक्ट्रोफाईल इज जनरेटेड, क्लोरोनियम आयन इज जनरेटेड. So when chlorine it reacts with aluminum chloride, there is a formation of electrophile takes place. ओके, आता पहा 11th मध्ये हे ऑलरेडी झालेलं आहे. देयर आर 2 टाइप्स ऑफ रिएजंट्स, इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स. न्यूक्लिओफाइल्स कसे असतात, इलेक्ट्रॉन रिच, वाईल इलेक्ट्रोफाइल्स कसे असतात पहा, येस, इलेक्ट्रोफाइल्स आर, येस, इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. एम आय राईट? इलेक्ट्रोफाइल्स कसे असतात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. ओके, मग आता इथं या केसमध्ये काय होतं पहा, इन दिस केस
आता हा जो बेन्झिन आहे, येस बेन्झिन, इथं जो आपण बेन्झिन स्टार्टिंग कंपाऊंड कन्सिडर केलाय पहा, बेन्झिन, मी इथं काय करतो, पाय बॉन्ड इथं मी याच्यामध्ये रिप्रेझेंट करतो पहा, येस बेन्झिन. आता मी थोडंसं इथं इथं शॉर्टकट घेतोय, इन डिटेल एक्सप्लेन करत नाही मेकॅनिझम मध्ये, जेवढं आवश्यक आहे 11-12च्या दृष्टीनं आणि एंट्रन्स एक्झाम बरोबर आहे, नीट सीईटी जेईच्या दृष्टीनं, त्या प्रकारे आपण हे मेकॅनिझम डिस्कस करूया. अगदी खूप डिटेलमध्ये जाण्याची पण आवश्यकता नाहीये. इन डिटेल मेकॅनिझम कसं आहे ते पण मी शो करणार आहे. आता इथं काय जनरेट झाला पहा, इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला. इलेक्ट्रोफाईल कोणता आहे? इलेक्ट्रोफाईल Cl प्लस. ओके. आता हा जो Cl प्लस हा इलेक्ट्रोफाईल आहे, क्लोरोनियम आयन, this chloronium ion, it attacks on benzene ring. Why it attacks on benzene ring? Because benzene it having a 3 pi bond, and therefore benzene it having 3 pi bond means it having 6 pi electron. Therefore benzene is a electron rich species. बेन्झिन इलेक्ट्रॉन रिच आहे. Cl प्लस क्लोरोनियम हा कसा आहे? इट इज अ इलेक्ट्रोफाईल. हा इलेक्ट्रोफाईल आहे पहा, इलेक्ट्रोफाईलचा सिम्बॉल काय असतो? E प्लस. इट इज अ इलेक्ट्रोफाईल. ओके. सो इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस याच्यामध्ये काय होणार आहे पहा, अट्रॅक्शन. लेझर पॉइंटरकडे लक्ष द्या पहा, बेन्झिन इज अ इलेक्ट्रॉन रिच, बेन्झिन इलेक्ट्रॉन रिच आहे. वाईल क्लोरोनियम आयन Cl प्लस पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रोफाईल आहे, म्हणजे कसं असणार आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट. So naturally, there is a electrostatic force of attraction in between electron rich and electron deficient species. आता एक्झॅक्टली कोण कोणावरती अटॅक करतो? का दोघं एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात? सो बाय कन्सेप्ट, ओके, जर बाय कन्सेप्ट पाहायचं म्हटलं तर केमिस्ट्रीमध्ये असं कन्सिडर केलं गेलंय पहा, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस काय करते, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस वरती अटॅक करते, असं केमिस्ट्रीमध्ये कन्सिडर केलेलं आहे. ओके. इलेक्ट्रॉन रिच कोणता आहे? हा बेन्झिन, त्यातला पाय बॉन्ड, हा इथे अटॅक करेल कशावरती? Cl प्लस वरती. ओके. बाय कन्सेप्ट अगदी जे त्याचे नॉर्म्स आहेत, त्याचा जो काही प्रोटोकॉल आहे, ऑर्गॅनिक रिएक्शन्स रिप्रेझेंट करण्याचा जो काही प्रोटोकॉल आहे, त्यामध्ये पहा इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा असतो? इलेक्ट्रॉन रिच टू इलेक्ट्रॉन डिफिशियंट. हे पहा, कोणताही फ्लो जर स्टडी करायचा असेल तर फ्लो कसा असतो? हाय लेवल टू लो लेवल. फॉर एक्झाम्पल वॉटर फ्लोज फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. पाण्याचा प्रवाह कसा असतो? उंच भागाकडून सकल भागाकडे, बरोबर. टेम्परेचर फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. करंट फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल डिफरन्स टू लो पोटेन्शियल डिफरन्स. In the same way, electrons also flows from electron rich species to electron deficient species. ओके. मग आता जेव्हा या पाय बॉन्ड मधील इलेक्ट्रॉन पहा, पाय बॉन्ड मधील इलेक्ट्रॉन जेव्हा या क्लोरोनियम आयन वरती अटॅक करतील, तेव्हा या बेन्झिन मध्ये आणि या क्लोरीन मध्ये इथे काय फॉर्म होणार आहे? देर इज अ फॉर्मेशन ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस अँड न्यू मॉलिक्युल इज फॉर्मड हिअर. इथे एक न्यू मॉलिक्युल फॉर्म होईल. पहा आता कशा प्रकारे हा मॉलिक्युल फॉर्म होतोय. येस. ओके. सो पहा, इथं जे पाय बॉन्ड्स आहेत ते पाय बॉन्ड्स मी इथं ऑलरेडी 2 पाय बॉन्ड्स रिप्रेझेंट करतो इथं. आता इथं काय झालं पहा, पाय बॉन्ड वेन अटॅक्स ऑन Cl प्लस क्लोरिनियम आयन, तेव्हा इथं पहा, इथं आला क्लोरीन. ओके. आणि या कार्बनकडे ऑलरेडी एक हायड्रोजन होता पहा, ऑलरेडी. ऍक्च्युली बेन्झिन मध्ये प्रत्येक कार्बनकडे एक हायड्रोजन असतो की जो आपण स्प्लिट करत नाही. मी मुद्दाम म्हणून काय करतो, इथला हायड्रोजन आता स्प्लिट करतो. ओके. सो आता इथं काय होतं पहा, इन दिस केस हा जो CH बॉन्ड आहे, मी हायलाइट करतो पहा या CH बॉन्डला. येस, विच CH बॉन्ड? दिस CH बॉन्ड. इट अंडरगोज ब्रोकन. हा ब्रेक होतो अँड इट गेट्स शिफ्टेड हिअर. पहा आता इथं कशा प्रकारे हा शिफ्ट होतोय. ओके. दिस बॉन्ड इट अंडरगोज ब्रोकन, हा इथं ब्रेक झाला अँड इट शिफ्ट हिअर, आणि तो इथं शिफ्ट होतो. इथं शिफ्ट झाला की तुम्हाला मॉलिक्युल पहा कोणता मिळेल. येस, इथं बेन्झिनचा थर्ड पाय बॉन्ड पुन्हा इथं रिजनरेट होईल. ओके. इथं काय मिळालं तुम्हाला? हा मिळाला Cl क्लोरोबेन्झिन प्लस. आता साईड प्रोडक्ट कोणता मिळेल पहा, साईड प्रोडक्ट हा जो H आहे पहा, इथला H. अगेन मी पुन्हा याला हायलाइट करतो. येस, पहा मी हायलाइट करतो. कोणता हायड्रोजन आहे पहा इथं. येस, दिस हायड्रोजन. ओके. अँड क्लोरीन फ्रॉम
दिस AlCl4 मायनस, या AlCl4 मायनस मधील क्लोरीन आणि हा हायड्रोजन हे कंबाईन होतील अँड दे फॉर्म अ साइड प्रोडक्ट. कोणता साइड प्रोडक्ट फॉर्म करतील? HCl. HCl. आता जेव्हा या AlCl4 मायनस मधला क्लोरीन हायड्रोजन कंबाईन होईल, तेव्हा या AlCl4 मायनस मधील काय शिल्लक राहील? इथं शिल्लक राहील AlCl3. काय शिल्लक राहील? AlCl3. म्हणजे तुम्हाला पहा कोणता प्रोडक्ट मिळाला? क्लोरोबेन्झिन हा प्रोडक्ट मिळाला. फायनल प्रोडक्ट तुम्हाला कोणता मिळाला पहा? क्लोरोबेन्झिन. ओके, सो दिस वन इज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता आपण याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं का म्हणतोय पहा? कारण इथं जो रिएजंट आहे Cl प्लस, इट इज अ इलेक्ट्रोफाईल. हा इलेक्ट्रोफाईल आहे, बरोबर. आता बुकमध्ये मे बी असे मेन्शन केलेलं आहे पहा, इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो असंही मेन्शन केलेलं आहे. ओके, इलेक्ट्रोफाईल अटॅक्स ऑन बेन्झिन रिंग असंही मेन्शन केलेलं आहे काही बुकमध्ये. ओके, इव्हन 11च्या बुकमध्ये असंच रिप्रेझेंट केलेलं आहे. बट जे नॉर्म्स आहेत, जो प्रोटोकॉल आहे ऑर्गॅनिक रिएक्शनचा, IUPAC सिस्टीमनं जे काही प्रोटोकॉल्स दिलेत, त्या प्रोटोकॉल प्रमाणे इलेक्ट्रॉनचा फ्लो कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचा असतो? इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस टू इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. ओके, नाव आता इथं मेकॅनिझम पहा. हे मेकॅनिझम कशा प्रकारे इथं प्रोव्हाइड केलंय. येस, मी आताच एक्सप्लेन केलं होतं पहा. दिस वन इज द लेविस ऍसिड. हा लेविस ऍसिड आहे. गॉट इट? सॉरी, क्लोरीन, इट इज नॉट अ लेविस ऍसिड, इट इज अ इलेक्ट्रॉन रिच, इट इज अ लेविस बेस. सो बाय मिस्टेक झालं पहा माझ्याकडून. सो इट इज अ लेविस बेस. देन AlCl3, इट इज अ लेविस ऍसिड. अँड देन देर इज अ जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल टेक्स प्लेस. पहा कोणता इलेक्ट्रोफाईल आहे? Cl प्लस. दिस वन इज द इलेक्ट्रोफाईल. क्लोरोनियम आयन असं म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रोफाईल. ओके, देन व्हॉट हॅपन्स? बेन्झिन अटॅक्स ऑन दिस इलेक्ट्रोफाईल. बेन्झिन काय करतोय? या इलेक्ट्रोफाईल वरती अटॅक करतोय, बरोबर. आता पहा इथं या नेक्स्ट काय झालं? इथं पहा, हा जो AlCl4 मायनस आहे, यातला क्लोरीन काय करतोय? या हायड्रोजनला ऍब्स्ट्रॅक्ट करतोय, काढून घेतोय, बरोबर. इथं आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळालं पहा? क्लोरोबेन्झिन इज द फायनल प्रोडक्ट. आणि इथं HCl हा साइड प्रोडक्ट फॉर्म झाला. AlCl3 चा रोल काय आहे? AlCl3 इट इज युज्ड ऍज अ कॅटलिस्ट, बरोबर आहे की नाही? AlCl3 चा रोल इथं काय आहे? इट इज अ कॅटलिस्ट. पहा, रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर तो ऍज इट इज जनरेट झाला, ऍज इट इज. येतं लक्षामध्ये? सो दिस वन इज द फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. हे क्लोरोबेन्झिनचं फॉर्मेशन. ओके, पहा आता क्वेश्चन काय होतं, त्या क्वेश्चनकडे आपण पुन्हा एक वेळा जाऊया. येस, आता कन्सेप्ट आपला एक्सप्लेन करून झालेला आहे. पहा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. पहा मग आता इथे प्रोडक्ट काय मिळेल? येस, वी हॅव द प्रोडक्ट क्लोरोबेन्झिन प्लस HCl इज द साइड प्रोडक्ट. ओके, मेन प्रोडक्ट कोणता मिळाला पहा? येस, क्लोरोबेन्झिन इज द मेन प्रोडक्ट. देन नेम द टाइप ऑफ हॅलाइड प्रोड्युस्ड इन द अबोव रिएक्शन. पहा कोणता हॅलाइड प्रोड्यूस झाला? येस, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अरिल हॅलाइड टेक्स प्लेस. ओके, अरिल हॅलाइड. देन व्हॉट टाइप ऑफ रिएक्शन आर शोन बाय बेन्झिन. बेन्झिन कोणती रिएक्शन शो केली? पहा, फर्स्ट आयदर सबस्टिट्यूशन और आयदर एडिशन. सो सबस्टिट्यूशन. मग सबस्टिट्यूशन मध्ये पुन्हा टू टाइप्स, आयदर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन और आयदर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. पहा, या रिएक्शनचं मेकॅनिझम जेव्हा आपण स्टडी केलं, तेव्हा आपण एक गोष्ट इथं पहा स्टडी केली की इथं जो रिएजंट जनरेट झाला हा इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला. ओके, सो विच वन इज द इलेक्ट्रोफाईल? कोणता इलेक्ट्रोफाईल आहे? पहा पहा, हा Cl प्लस क्लोरोनियम आयन, बरोबर आहे की नाही? क्लोरोनियम आयन, दिस वन इज द इलेक्ट्रोफाईल. हा इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला. म्हणजेच इथं ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन कशी असणार आहे? पहा, इट इज अ इलेक्ट्रोफिलिक, इट इज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इट इज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि तसंही बेन्झिन इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळं तो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली फेवर करत नाही. वाय बेन्झिन डज नॉट फेवर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली? बिकॉज बेन्झिन इज ऑलरेडी इलेक्ट्रॉन रिच. पहा, बेन्झिन पण इलेक्ट्रॉन रिच असतो. ओके,
आता पहा इथं बेन्झिन आहे. आता इथं आपण 2 डिफरंट टाइप ऑफ रिएजंट्स इथं आपण कन्सिडर करूया. येस, इलेक्ट्रोफाईल ई प्लस म्हणजे काय? इलेक्ट्रोफाईल. ओके. अँड एनयू मायनस म्हणजे काय? न्यूक्लिओफाईल. दीज आर द 2 टाइप्स ऑफ रिएजंट. इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल. ओके. नाव सी, इलेक्ट्रोफाईल्स कशा असतात पहा. इलेक्ट्रॉन डिफिशियंट. एम आय राईट? न्यूक्लिओफाईल्स कशा असतात? इलेक्ट्रॉन रिच. बेन्झिन कसा आहे? बेन्झिन हॅव्हिंग 3 पाय बॉन्ड्स means it having 6 pi electrons and therefore benzene is also electron rich. बेन्झिन इलेक्ट्रॉन रिच आहे. मग मला सांगा, सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असताना किंवा इथं इलेक्ट्रॉन रिच मध्ये रिएक्शन पॉसिबल आहे का इलेक्ट्रॉन रिच इलेक्ट्रॉन डिफिशियंट मध्ये पॉसिबल आहे? सो अपोजिट चार्ज मध्ये अट्रॅक्शन असणार आहे, बरोबर. सो देअरफॉर इलेक्ट्रॉन रिच आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट याच्यामध्ये रिएक्शन इझिली पॉसिबल आहे. सो देअरफॉर इलेक्ट्रोफाईल इथं इझिली अटॅक करू शकतो. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे न्यूक्लिओफाईल. पहा न्यूक्लिओफाईलचा चार्ज कसा आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन रिच आहे. बेन्झिन इज ऑल्सो इलेक्ट्रॉन रिच. निगेटिव्ह चार्ज मध्ये काय असणार आहे? देर इज अ रिपल्शन इन बिटवीन निगेटिव्ह चार्ज. आणि इलेक्ट्रोफाईलचा चार्ज कसा असतो? पॉझिटिव्ह. आणि बेन्झिन इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणजे बेन्झिन निगेटिव्ह आहे. बेन्झिन निगेटिव्ह, इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रोफाईल पॉझिटिव्ह, बरोबर. या अपोजिट चार्ज मध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन. आणि निगेटिव्ह सिमिलर चार्ज मध्ये काय असणार आहे? रिपल्शन. सो देअरफॉर बेन्झिन जनरली इट डू नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली. इट अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ॲट नॉर्मल कंडिशन्स. आणि हे त्याचंच एक्झाम्पल आहे. क्लोरिनेशन ऑफ बेन्झिन इज द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके. आता पहा, जसं इथं आपण बेन्झिनचं क्लोरिनेशन पाहिलं तसं बेन्झिनचं ब्रोमिनेशन पण इथं आपण स्टडी करू शकतो. पहा सेम टाइप ऑफ रिएक्शन आहे. इथं पहा बेन्झिन रिएक्ट्स विथ ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ FeBr3, बरोबर. इथं पहा बरं कशा प्रकारे इलेक्ट्रोफाईल जनरेट होईल. सेम प्रोसेस पहा. ब्रोमिन, ओके. सो अगेन ब्रोमिन हॅव्हिंग each bromine atom having 3 lone pairs. ओके. देन इथं पहा FeBr3, हा जो FeBr3 आहे इट इज अ लेविस ऍसिड. ओके. हा लेविस ऍसिड. देन ब्रोमिन कसा आहे? इट इज अ लेविस बेस. So it attack on iron. There is a formation of Br plus, that is a bromonium ion, and FeBr4 minus. म्हणजे इथं पहा कोणता इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला? येस, विच इलेक्ट्रोफाईल इज जनरेटेड? ब्रोमोनियम आयन. दिस इलेक्ट्रोफाईल इज जनरेटेड. हा इलेक्ट्रोफाईल इथं जनरेट होतो. आणि मग हा इलेक्ट्रोफाईल काय करेल पहा? Br प्लस हा इलेक्ट्रोफाईल काय करेल? इथे अटॅक करेल. ओके. आणि मग तुम्हाला इथं कोणता प्रोडक्ट मिळेल? येस, वी हॅव द प्रोडक्ट ब्रोमोबेन्झिन. ओके. अँड विच वन इज द साइड प्रोडक्ट? HBr इज द साइड प्रोडक्ट. ओके. नाउ सी, आता इथं या रिएक्शन मध्ये काय होतं पहा. देर इज अ ऍक्टिव्हेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल बाय द लेविस ऍसिड. लेविस ऍसिडचा रोल काय आहे? इलेक्ट्रोफाईलला ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे ब्रोमिनचं कन्व्हर्जन ब्रोमोनियम आयन मध्ये केलं किंवा क्लोरीनचं कन्व्हर्जन क्लोरोनियम आयन मध्ये केलं, बरोबर आहे की नाही? इथं इलेक्ट्रोफाईल कोणता होता? क्लोरोनियम इज द इलेक्ट्रोफाईल. सो लेविस ऍसिड इट ऍक्टिव्हेट द इलेक्ट्रोफाईल. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं? अटॅक ऑफ ऍक्टिव्हेटेड इलेक्ट्रोफाईल बाय बेन्झिन. त्या ऍक्टिव्हेटेड इलेक्ट्रोफाईल वरती बेन्झिन अटॅक करतो, बरोबर. हे पहा, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, जर अगदी सायंटिफिक नॉर्म्स प्रमाणे जर पाहायचं म्हटलं तर हा अटॅक असा असतो, असा. बेन्झिन अटॅक करतो इलेक्ट्रोफाईल वरती, बरोबर आहे की नाही? अगदी सायंटिफिक नॉर्म प्रमाणे पाहायचं म्हटलं तर इलेक्ट्रोफाईल अटॅक करण्याच्या ऐवजी कोण अटॅक करतो? बेन्झिन अटॅक्स ऑन इलेक्ट्रोफाईल. अँड देन फायनली डिप्रोटोनेशन होतं. डिप्रोटोनेशन ऑफ द रिस्टोर टू एरोमॅटिक रिंग. पहा, एरोमॅटिक रिंग रिस्टोर करण्यासाठी डिप्रोटोनेशन कशा प्रकारे होतं? तर पहा, इथं पाहिलं होतं आपण. पहा, येस, डिप्रोटोनेशन. पहा, हा जो Cl मायनस आहे इथला, हा काय करतोय पहा?
इथला जो H प्लस आहे, H प्लस मीन्स प्रोटॉन, H प्लस मीन्स प्रोटॉन, हा प्रोटॉन इथून रिमूव्ह करतोय म्हणजे काढून घेतोय, म्हणजेच काय, डिप्रोटोनेशन. डी मीन्स डी मीन्स काय पहा, डी मीन्स रिमूव्हल मायनस, आणि प्रोटॉन म्हणजे काय, H प्लस. बरोबर. हा H प्लस कोणाबरोबर कंबाईन होतो, इथल्या Cl मायनस बरोबर कंबाईन होतो. बरोबर. सो वेन H प्लस कंबाईन्स विथ Cl मायनस, हा काय फॉर्म करेल, हा फॉर्म करेल HCl. सो दिस वन इज द डिप्रोटोनेशन. बरोबर का. आणि पहा, डिप्रोटोनेशन झाल्यानंतर मग तुम्हाला फायनली काय मिळतो, हॅलोबेन्झिन. ओके. आता इथं एक पॉइंट मेन्शन केलाय, तो आपण नंतर पुढे डिस्कस करणार आहे. जेव्हा आयोडिनेशन होत असताना काय होतं ते आपण पुढे डिस्कस करणार आहे. ओके. पहा आता इथं ऍक्च्युली आपण जेव्हा आता इथं या रिॲक्शन स्टडी केल्या, त्यामध्ये आपण एक काय करतोय पहा, इलेक्ट्रोफाईल जनरेट करण्यासाठी आपण एक सुटेबल लेविस ऍसिड यूज करतोय. ओके. और कॅटलिस्ट लाईक आयन, FeCl3, अनहायड्रस AlCl3 इट्सेट्रा. आता याच काही रिॲक्शन्स मध्ये डार्क कंडिशन्स पण यूज केले जातात पहा. फॉर एक्झाम्पल FeBr3च्या ऐवजी Fe इन डार्क कंडिशन, ही सिच्युएशन पण ओके आहे, त्याच्यामध्ये पण रिॲक्शन होऊ शकते. देन रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर. ओके. सो दिस वन इज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ बेन्झीन, दॅट इज फॉर्मेशन ऑफ अरिल क्लोराइड और अरिल ब्रोमाइड. आता पहा, याच्यामध्ये थोडंसं आपण एक नेक्स्ट ऍप्लिकेशन पाहूया. पहा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ Fe डार्क ऑन टोल्विन. पहा, ऍक्शन कोणाचे आहे, ऍक्शन ऑफ ब्रोमिन. आता ही रिॲक्शन पण ऑलरेडी 11th मध्ये झालेली आहे. पहा, ऍक्शन ऑफ ब्रोमिनची ऍक्शन करायची आहे. बरोबर. कंडिशन्स काय आहेत, इन प्रेझेन्स ऑफ आयन ऍट डार्क कंडिशन ऑन टोल्विन. ऑन टोल्विन म्हणजे स्टार्टिंग कंपाऊंड झाला पहा टोल्विन. टोल्विन याचा अर्थ पहा, बेन्झिनला कोणता सबस्टिट्यूएंट अटॅच झालेला असतो, बेन्झिनला मिथिल हा सबस्टिट्यूएंट अटॅच झालेला असतो, तेव्हा आपण या सबस्टन्सला काय म्हणतोय पहा, इट इज कॉल्ड ॲज अ टोल्विन. ओके. आता हा जो टोल्विन आहे, या टोल्विनची रिॲक्शन कशाबरोबर करायची आहे, ब्रोमिन Br2 इन प्रेझेन्स ऑफ, पहा काय कंडिशन आहे, इन प्रेझेन्स ऑफ Fe डार्क. आता पहा, पुन्हा इथं आपण Fe डार्क आणि ब्रोमिन हे सिच्युएशन जेव्हा यूज करतोय, तिथं पुन्हा जनरेट होणार आहे इलेक्ट्रोफाईल. कोणता इलेक्ट्रोफाईल जनरेट होणार आहे पहा, इथं अगेन इलेक्ट्रोफाईल इज ब्रोमोनियम आयन. पुन्हा इथे इलेक्ट्रोफाईल कोणता जनरेट होतो, येस, देर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्रोमोनियम आयन. आता हा ब्रोमोनियम आयन अटॅक करणार बेन्झिन रिंग वरती, किंवा टोल्विन मध्ये जी बेन्झिनची रिंग आहे ती अटॅक करणार कशावरती, ब्रोमोनियम आयन वरती. ओके. मग आता इथं पहा, इथं काय झालं, आपण जेव्हा अगोदर पाहिलं होतं तेव्हा प्लेन बेन्झिन होता पहा, इथं प्लेन बेन्झिन. बरोबर आहे की नाही, ओनली बेन्झिन. आता इथं काय आहे, इथं आहे बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह टोल्विन. मग इथं हा जो मिथिल ग्रुप आहे पहा, मिथिल. ओके. हा 11th मध्ये झालेला कन्सेप्ट आहे पहा. हा जो मिथिल ग्रुप आहे हा कसा असतो पहा, इट इज अ ओपी डायरेक्टिंग. हा कसा असतो, ओपी डायरेक्टिंग असतो. ओपी डायरेक्टिंग याचा अर्थ काय, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. बरोबर. आता ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग याचा अर्थ काय, इथं जी काही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे, दिस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इट टेक्स प्लेस ऍट ऑर्थो पोझिशन अँड ऍट पॅरा पोझिशन. बरोबर. पहा, ओपी डायरेक्टिंग याचा अर्थ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी होणार आहे ती ऑर्थो पॅरा पोझिशनला होणार आहे. म्हणजे तुम्हाला ते इथं प्रोडक्ट्स कशा प्रकारे मिळतील पहा. येस. सो बेसिकली टोल्विन हा तर स्टार्टिंग कंपाऊंड आहेच पहा, टोल्विन. ओके. आता फर्स्ट आपण काय करूया पहा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करूया ऑर्थो पोझिशनला. पहा, इथं ब्रोमिन कोणत्या पोझिशनला आला, ऑर्थो पोझिशनला. दिस वन इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. ओके. देन सेकंड पॉसिबिलिटी मध्ये सबस्टिट्यूशन कोणत्या पोझिशनला होणार आहे पहा, ऍट पॅरा पोझिशन. ओके. सो सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ऍट पॅरा पोझिशन. आता पहा, पॅरा पोझिशन म्हणजे कोणती पोझिशन असते. ओके. सो ऍट पॅरा पोझिशन. सो दिस वन इज द पॅरा पोझिशन. ओके. पहा, 1-2 पोझिशन मीन्स ऑर्थो अँड 1-2-3-4 सबस्टिट्यूशन जेव्हा 1-4 पोझिशनला होतं तेव्हा ते पॅरा. मग तुम्हाला इथं त्याचं पर्टिक्युलर नेम काय मिळेल पहा, इथं 2-ब्रोमो टोल्विन. 2-ब्रोमो
टोल्विन, किंवा तुम्ही असंही मेन्शन करू शकता ओ ब्रोमो. ओ म्हणजे काय? ऑर्थोब्रोमो, ऑर्थोब्रोमो टोल्विन. किंवा तुम्ही असंही मेन्शन करू शकता 1 ब्रोमो 2 मिथिल बेन्झिन, काही चालेल. ओके. इथं काय मिळेल पहा, इथं मिळेल तुम्हाला 4 ब्रोमो टोल्विन. किंवा तुम्ही याला काय मेन्शन करू शकता, पी ब्रोमो. पी ब्रोमो म्हणजे काय हो? पॅराब्रोमो, पॅराब्रोमो टोल्विन. ओके. प्लस इथं तुम्हाला साईड प्रोडक्ट कोणता मिळेल पहा, इथं साईड प्रोडक्ट मिळेल या टोल्विन मधील हायड्रोजन. बरोबर का? इथं जे काही हायड्रोजन्स असणार आहेत की जे आपण इथल्या हायड्रोजन्स रिप्लेस करतोय, हे हायड्रोजन आणि ब्रोमिन कंबाईन होतील आणि तुम्हाला इथं HBr हा साईड प्रोडक्ट मिळेल. विच वन इज द साईड प्रोडक्ट? HBr. आता पहा, लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल मेथड तर एक्सप्लेन करणारच आहे. मी आता इथं काय केलं, बाय मेकॅनिझम एक्सप्लेन करतोय. ओके. सो HBr इज द साईड प्रोडक्ट. HBr हा साईड प्रोडक्ट मिळाला. आता इथं पहा, या केसमध्ये इथं 2 डिफरंट प्रोडक्ट्स मिळाले. कोणते कोणते? ऑर्थोब्रोमोटोल्विन अँड पॅराब्रोमोटोल्विन. मग या केसमध्ये कोणता मेजर आणि कोणता मायनर हे आपण कसं डिसाईड करतो? ऑर्थो इज मायनर, ऑर्थो मायनर आहे. ओके. अँड पॅरा इज मेजर, पॅरा कसा आहे? मेजर आहे. सो वन्स अगेन पहा, मी इथं वरती मेन्शन करतो, पॅरा कसा आहे? पॅरा इज मेजर. मेजर म्हणजे तो एक्सेस अमाऊंट मध्ये मिळेल प्रोडक्ट. कोणता? पॅरा, पॅराब्रोमोटोल्विन. ऑर्थो इज मायनर. वाय? आता पहा रिझन काय. येस, पहा, इन केस ऑफ ऑर्थो, bulky groups are at the adjacent position, or methyl or bromine are on the adjacent carbon. मिथिल आणि ब्रोमिन कशा आहेत? ऍडजस्टंट कार्बन वरती आहेत, अँड देअर फोर क्राउडिंग टेक्स प्लेस. हिअर इज अ क्राउडिंग टेक्स प्लेस. नाउ सी, दिस ब्रोमिन पुश दिस मिथिल ग्रुप टुवर्ड्स दिस साइड, अँड मिथिल ग्रुप पुश टू दिस ब्रोमिन टुवर्ड्स दिस साइड. हे ब्रोमिन आणि मिथिल काय करतील? एकामेकाला पुश करतील, ढकलतील. बरोबर आहे. अँड ड्यू टू दिस क्राउडिंग, या क्राउडिंगमुळं इथं as there is a crowding takes place, this molecule is a less stable. मॉलिक्यूल कसा असतो? लेस स्टेबल असतो. लेस स्टेबल आहे म्हणजेच तो लेस अमाऊंट मध्ये मिळणार आहे. लेस अमाऊंट मध्ये मिळणार आहे म्हणजेच तो कसा आहे? मायनर. ओके. आता पहा, प्यारा प्रोडक्ट मध्ये इथं काय होतं? इन केस ऑफ प्यारा, नाउ सी व्हॉट हॅपन्स. इन केस ऑफ प्यारा, these the two groups at 1,4 position, दे आर फार अवे फ्रॉम इच अदर. एकामेकापासून पहा खूप दूर आहेत. सो देर इज अ लेस क्राउडिंग, और क्राउडिंग डज नॉट टेक्स प्लेस. इथं या केसमध्ये क्राउडिंगच होत नाही. मग क्राउडिंग नसेल तर तो मॉलिक्यूल कसा असेल? मॉलिक्यूल इज मोर स्टेबल. ओके. मॉलिक्यूल मोर स्टेबल आहे म्हणजेच तो कसा असणार आहे? इट इज मेजर. मॉलिक्यूल कसा असेल? मेजर असेल. सो दीज टू प्रोडक्ट्स आर ऑप्टेन्ड वेन ब्रोमिन इट ऍक्ट्स ऑन अ टोल्विन. आता पहा, मी कन्सेप्ट एक्सप्लेन केला. कन्सेप्ट. आता समजा एखाद्याला जर समजा कन्सेप्ट समजत नाहीये, त्याला डायरेक्ट प्रोडक्ट फॉर्म करायचा आहे. बरोबर आहे की नाही? तर पहा, त्यासाठी पण मी एक शॉर्टकट ट्रिक सांगतो. ऍक्च्युली ते पहा, आता मी जे सांगतोय ना, ती ट्रिक आहे. इट इज नॉट अ मेकॅनिझम. ते मेकॅनिझम नाहीये. पहा, आता पहा इथं. येस, हे तुम्ही, जर तुम्हाला फक्त प्रोडक्ट लक्षात ठेवायचे असतील तर तुम्ही या मेथडनं पण लक्षात ठेवू शकता. पहा, मी काय करतो, इथं पहा हायड्रोजन स्प्लिट केला. याची रिॲक्शन पहा मी कशा बरोबर करतोय. येस, याची रिॲक्शन करतोय मी ब्रोमिन बरोबर. बरोबर. मग इथं पहा, आता या केसमध्ये तुम्हाला साईड प्रोडक्ट कोणता मिळेल पहा. हायड्रोजन फ्रॉम द टोल्विन अँड ब्रोमिन ॲटम फ्रॉम द ब्रोमिन मॉलिक्यूल, दे कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म द साईड प्रोडक्ट HBr. पहा बरं, इथे HBr हा साईड प्रोडक्ट मिळाला का? येस. सॉरी, इथं पहा HBr हा साईड प्रोडक्ट मिळाला का? ओके. आता पहा, मेन प्रोडक्ट कोणता मिळेल? हा ब्रोमिन इथे अटॅच होईल. बरोबर आहे की नाही? इथे अटॅच होईल. कोणत्या पोझिशनला? ऑर्थो पोझिशनला. सो तुम्हाला मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पहा. वी हॅव द मेन प्रोडक्ट. ओके. सो हेर इज अ CH3 अँड हेर इज अ ब्रोमिन. सो इट इज अ ऑर्थोब्रोमोटोल्विन. काय मिळालं पहा? ऑर्थोब्रोमोटोल्विन. पहा इथं हा मिळाला मेन प्रोडक्ट. साईड प्रोडक्ट कोणता मिळाला? HBr. पण मी तुम्हाला पुन्हा एक वेळा आठवण करून देतो, हे मेकॅनिझम नव्हे. मेकॅनिझम हे असं नसतं.
हे प्रोडक्ट लक्षात ठेवण्यासाठी ठीक आहे. आता ही झाली फर्स्ट पॉसिबिलिटी. आता सेकंड पॉसिबिलिटी पहा. सेकंड पॉसिबिलिटी मध्ये मी काय करतो पहा, इथं इथं येस, याची रिॲक्शन पहा मी कशा बरोबर करतो. हा जो टोल्युइन आहे, येस, याच्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन मी इथं स्प्लिट केला. देन हा ब्रोमिन. ओके, आणि मग इथं पुन्हा काय होणार पहा, हायड्रोजन फ्रॉम द टोल्युइन अँड ब्रोमिन ॲटम फ्रॉम द ब्रोमिन मॉलिक्यूल दे कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट HBr. आणि आता हा ब्रोमिन इथे अटॅच होईल, बरोबर, म्हणजे इथं मिळेल पॅरा पोझिशनला. म्हणजे काय मिळालं पहा, पॅरा ब्रोमो टोल्युइन. मग दोघांच्या मध्ये मेजर मायनर डिसाईड करावं लागेल तुम्हाला. आणि मग इथं मेजर मायनर जेव्हा आपण डिसाईड करतोय तेव्हा पहा कोणता मेजर मिळणार आहे. येस, पहा, प्यारा इज अ मेजर. प्यारा हा मेजर आहे आणि ऑर्थो कसा असतो, ऑर्थो इज अ मायनर. ओके, पुन्हा एक वेळा पहा, सबस्टिट्यूशन ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सलाच काय झालं. वाय सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, बिकॉज दिस मिथिल ग्रुप, हा जो मिथिल ग्रुप आहे पहा, मिथिल ग्रुप विच इज अटॅच टू बेन्झिन रिंग, दिस मिथिल ग्रुप इट इज अ ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. मग हे केव्हा झालंय, हे 11th केमिस्ट्रीच्या सिलेबसमध्ये झालेलं आहे पहा. 11th केमिस्ट्री सिलेबस, बरोबर आहे की नाही, हा 11th मधील कन्सेप्ट आहे. आणि म्हणून मी याच्या अगोदर तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय, ज्यांची 11th ऑर्गॅनिक केमिस्ट्री परफेक्ट आहे त्यांनाच 12th ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजते. येते लक्षामध्ये. सो दिस वन इज द ब्रोमिनेशन ऑफ टोल्युइन. हे टोल्युइनचं काय झालं पहा, हे टोल्युइनचं ब्रोमिनेशन झालं. ओके, आता याच्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट आपण आयोडिनेशन ऑफ बेन्झिन पाहणार आहे. ऍक्च्युली आयोडिनेशन मध्ये होतं काय पहा, बेन्झिनची रिॲक्शन आयोडीन बरोबर होते, इथं आयोडोबेन्झिन फॉर्म होतो, आयोडोबेन्झिन. ओके, तुम्हाला इथं साईड प्रोडक्ट कोणता मिळतो, HI. ओके, आता इथं होतं काय पहा एक्झॅक्टली, हा जो HI आहे, HI इट इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. इट इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. हा काय करतो पहा, दिस HI अगेन कंबाइन्स विथ आयोडोबेन्झिन, पुन्हा आयोडोबेन्झिन बरोबर रिॲक्ट होतो. रिॲक्शन टेक्स प्लेस इन द रिव्हर्स डायरेक्शन, रिॲक्शन रिव्हर्स डायरेक्शन मध्ये होते आणि पुन्हा बेन्झिन फॉर्म होतो. ओके, मग हे जे रिॲक्शनचं रिव्हर्सिबल नेचर आहे, ओके, हे जे रिॲक्शनचं रिव्हर्सिबल नेचर आहे, हे रिव्हर्सिबल नेचर जर समजा तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर हा जो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट इथं फॉर्म झाला, HI स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, या स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटची ऍक्टिव्हिटी सप्रेस करावी लागेल. मग याची ऍक्टिव्हिटी जर सप्रेस करायची असेल, याची ऍक्टिव्हिटी जर डिक्रीज करायची असेल तर याच्या अपोजिट कन्सेप्ट म्हणजे कोणता, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हा यूज करावा लागेल. आणि मग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता यूज केलाय पहा, इथे यूज केलाय HNO3, विच HNO3. मग हा HNO3 काय आहे, इट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि हा काय करतो पहा, हा या HI ची ऍक्टिव्हिटी काय करतो, रिड्यूस करतो. ओके, हे पहा, तर हे सर्व इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, देन फ्लोरिनेशन का बरं आपण स्टडी करत नाही, आपण क्लोरिनेशन स्टडी केलं, ब्रोमिनेशन स्टडी केलं, आयोडिनेशन स्टडी केलं. वाय फ्लोरिनेशन, फ्लोरिनेशन का स्टडी करत नाही, बिकॉज फ्लोरिनेशन ऑफ बेन्झिन इट इज अ एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन, इट इज अ हायली रिॲक्टिव्ह रिॲक्शन, इट इज अ एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन. पहा, फ्लोरिनेशनच्या रिॲक्शन कशा असतात, एक्सप्लोजिव्ह असतात. अँड देअरफॉर फ्लोरो कंपाऊंड्स आर नॉट प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. आणि म्हणून या मेथडनं फ्लोरो कंपाऊंड्स प्रिपेअर करत नाहीत. ओके, फ्लोरो कंपाऊंड्स म्हणजे कोणता, फ्लोरोबेन्झिन या मेथडनं प्रिपेअर करत नाही. मग या मेथडनं आपण काय काय प्रिपेअर केलं, क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन अँड आयोडोबेन्झिन, बरोबर. आता पहा, इन शॉर्ट जर समजा मला हे इथं रिप्रेझेंट करायचं असेल इन शॉर्ट, तर पहा इथं या केसमध्ये दिस वन इज द स्टार्टिंग कंपाऊंड. पहा स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे, बेन्झिन, बरोबर. आणि या बेन्झिन पासून इथं आपण काय काय प्रिपेअर केलं, येस, या बेन्झिन पासून आपण इथं, येस, पहा मी इथं रिएजंट कोणते कोणते यूज करतोय पहा. फर्स्ट रिएजंट क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. ओके, देन मी इथं सेकंड यूज करतो ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ FeBr3. ओके,
देन इथं आयोडीन आणि इथं HNO3 यूज करतो पहा मी, HNO3 ऑक्सिडायझिंग एजंटसाठी. मग इथं आपल्याला कोणते कोणते प्रोडक्ट्स मिळतील पहा. मी अगोदर इथं बेन्झिनचे स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतो. बरोबर आहे. पहा मी कोणते स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतो इथं. फर्स्ट मी इथं बेन्झिनचे स्ट्रक्चर्स ड्रॉ करून घेतो. ओके, आता पहा फर्स्ट रिएक्शन कोणता रिएजंट आहे, क्लोरिनेशन. बरोबर आहे. इलेक्ट्रोफाईल कोणता फॉर्म होणार, क्लोरोनियम आयन. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळणार, फर्स्ट तुम्हाला प्रोडक्ट मिळेल क्लोरोबेन्झिन. आता साईड प्रोडक्ट वरती आपण फोकस करत नाहीये पहा, किंवा आपण साईड प्रोडक्ट पण मेन्शन करूया. ठीक आहे, चला. क्लोरोबेन्झिन तर काय फॉर्म झाला, क्लोरोबेन्झिन. बरोबर. आणि साईड प्रोडक्ट कोणता मिळेल, HCl. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. देन आता इथं पहा, ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ FeBr3 काय बरं फॉर्म होईल इथं, येस, ब्रोमोबेन्झिन. प्लस साईड प्रोडक्ट कोणता आहे पहा, HBr. सो हिअर ब्रोमोबेन्झिन. देन इथं काय फॉर्म होईल पहा, आयडोबेन्झिन. बरोबर आहे की नाही, आयडोबेन्झिन. ओके. आता इथं मी साईड प्रोडक्ट मेन्शन करत नाही, त्याचं रिझन काय, जो HI फॉर्म होणार आहे त्या HI ला HNO3 काय करतो, रिड्यूस करतो. ओके. सो पहा, दिस वन इज द हॅलोजनेशन ऑफ बेन्झिन. आणि मग यांचं पहा हा टाईप कोणता आहे, ऑल दीज आर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ऑल दीज आर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहे. ऍक्च्युली पाहता माझा इथं प्लॅन काय होता, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मधली हॅलोजनेशन फर्स्ट रिएक्शन स्टडी करून नंतर मला सॅन्डमेअर रिएक्शन पण कम्प्लीट करायची होती. बट आता काय झालं, लेक्चर थोडंसं हेवी होत आहे. आपण काय करूया, आता सॅन्डमेअर रिएक्शन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया पहा, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सॅन्डमेअर रिएक्शन स्टडी करूया. मी तुम्हाला तोपर्यंत सॅन्डमेअर रिएक्शनची काही स्लाइड्स दाखवतोय पहा. सो हेवी रिएक्शन आहे, ही पण महत्वाची रिएक्शन आहे. आपण ती नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करूया, कव्हर करूया. ओके, सॅन्डमेअर रिएक्शन. ओके. सो आपण या लेक्चरमध्ये पहा काय प्रिपेअर केलं, या लेक्चरमध्ये आपण येस इथं आपण अरिल हॅलाइड्स प्रिपेअर केले. बरोबर आहे की नाही, आपण काय प्रिपेअर केलं पहा, अरिल हॅलाइड्स फ्रॉम बेन्झिन. बेन्झिन पासून आपण अरिल हॅलाइड्स प्रिपेअर केले आणि हा कन्सेप्ट आपण विथ मेकॅनिझम स्टडी केलाय. बरोबर ना. ओके.